Once again, the veil was slipped back from the bride's face. But this time her eyes were not downcast. Downcast means looking downward. आता पुन्हा एकदा नवरीच्या चेहऱ्यावरचा घुंगट मागे सरकवण्यात आला. पण यावेळेस मात्र तिची नजर खाली झुकलेली नव्हती. शी वॉज लुकिंग अप. तिची नजर यावेळेस सरळ होती. ती मान वर करून तिच्या नवऱ्याकडे थेट पाहत होती. शी वॉज लुकिंग अप, looking straight at her prospective husband, and in her eyes there was neither anger nor hate, only cold contempt. यावेळी मात्र तिची नजर खाली झुकलेली नव्हती, तर ती मान वर करून तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडे, प्रॉस्पेक्टिव्ह हजबंड म्हणजे फ्युचर हजबंड, तिच्या डोळ्यांमध्ये रागही नव्हता आणि द्वेषही नव्हता. In her eyes was neither anger nor hate, ओनली कोल्ड कंटेम्प्ट. तिच्या डोळ्यांमध्ये रागही नव्हता. नायदर म्हणजे हेही नाही आणि नॉर म्हणजे तेही नाही. अंडरलाईन करून ठेवा बरं. नायदर नॉरचं वाक्य आहे. नायदर नॉरचा वाक्यात उपयोग करताना कसं करायचं ते इथे तुम्हाला लक्षात येईल. देर वॉज नायदर अँगर नॉर हेट, ओनली कोल्ड कंटेम्प्ट. कंटेम्प्ट म्हणजे काय बरं? कंटेम्प्ट म्हणजे हेट्रेड. रागही नव्हता, द्वेषही नव्हता, थंड तिरस्कार होता मात्र. बिशंबर रेज द गार्लँड टू प्लेस इट राउंड द ब्राइड्स नेक. म्हणजे बिशंबरने नवरीच्या गळ्यात हार घालण्यासाठी हात वर उचलला. बट बिफोर ही कुड डू सो, पण तो तसं करण्या अगोदरच भोलीज हँड स्ट्रक आउट लाईक अ स्ट्रेक ऑफ लाइटनिंग. भोलीच्या हाताचा एक सनसनीत फटकाऱ्या सरशी. द गार्लँड वॉज फ्लंग इन टू द फायर. तो आगीमध्ये जाऊन पडला. स्ट्रेक ऑफ लाइटनिंग म्हणजे विजेच्या जणू काही वीज चमकावी तशा पद्धतीने तिने जोराने तो हात त्याचा झटकला आणि तो गार्लँड त्या आगीमध्ये जाऊन पडला. सी गॉट अप अँड थ्रू अवे द वेल. ती उठली आणि तिने तो घुंगट फेकून दिला. पिताजी, सेड भोली इन अ क्लिअर लाऊड व्हॉइस, अँड हर फादर, मदर, सिस्टर्स, ब्रदर्स, रिलेशन्स, नेबर्स were all startled to hear her speak without even the slightest stammer. म्हणजे startled म्हणजे ते रचकले. they were shocked. they had never before heard her voice. त्यांनी या अगोदर तिचा आवाज कधीच ऐकला नव्हता. बघा, हे सगळे तिच्या कुटुंबातले सदस्य असतील, रिलेशन वरते, नेबर्स म्हणजे शेजारी होते. they were all shocked. पिताजी, take back your money. I am not going to marry this man. पिताजी, तुमचे पैसे परत घ्या. मी या माणसाशी लग्न करणार नाही. रामलाल वॉज थंडर स्ट्रक. रामलाल थक्क झाले होते. द गेस्ट बिगॅन टू विस्पर. जे पाहुणे होते ना ते कुजबुज करायला लागले. सो शेमलेस, सो अगली अँड सो शेमलेस. किती निर्लज्ज आहे, कुरूप आणि बेशरम. पाहुणे कुजबुजू लागले. भोली, आर यू क्रेझी? शाउटेड रामलाल. भोली, तुला वेड लागले का? यू वॉन्ट टू डिस्ग्रेस युअर फॅमिली? हॅव सम रिगार्ड फॉर आवर इज्जत. तुला वेड लागले का? तुला तुझ्या कुटुंबाची लाज घालवायची आहे का? आमच्या इज्जतीचा जरा तरी विचार कर. फॉर द सेक ऑफ युअर इज्जत, सेड भोली, आय वॉज विलिंग टू मॅरी धिस लेम ओल्ड मॅन, बट आय विल नॉट हॅव सच अ मीन, ग्रीडी, contemptible coward as my husband. I won't. तुमच्याच तर इज्जतीचा विचार केला. For the sake of your इज्जत, I was willing to marry this lame old man. या म्हाताऱ्या आणि लंगड्या अशा म्हाताऱ्याशी लग्न करायला मी तयार झाले. तर त्याचं कारण होतं मी तुमच्या इज्जतीचा विचार करत होते. परंतु I will not have such a mean, greedy and contemptible coward as my husband. पण अशा नीच, लालची आणि भ्याड माणसाला माझा नवरा म्हणून मी स्वीकारू शकत नाही. I won't. नाही, अजिबात नाही. What a shameless girl. We all thought she was a harmless, dumb cow. किती निर्लज्ज मुलगी आहे. आम्हाला वाटत होतं ही अगदी निरुपद्रवी आणि मठ्ठ आहे. भोली टर्न व्हायलंटली ऑन द ओल्ड वुमन. तर त्या म्हाताऱ्या बाईकडे रागाने वळून पुन्हा पाहत भोली म्हणाली,
Yes, auntie, you are right. You all thought I was a dumb driven cow. तुम्हाला सगळ्यांना वाटलं की मी एक अडाणी गाय आहे. That's why you wanted to hand me over to this heartless creature. आणि म्हणूनच या निर्दयी पशुच्या गळ्यात मला बांधायला तुम्ही निघाला होतात. But now the dumb cow, the stammering fool is speaking. Do you want to hear more? पण आता ही अडाणी गाय, ही तोतरी भोळी आता बोलू शकते. तुम्हाला अजून काही ऐकायचंय? बिशंबरनाथ द ग्रोसर स्टार्टेड टू गो बॅक विथ हिज पार्टी. बिशंबरनाथ तो जो दुकानदार होता, द ग्रोसर वाणी, त्याच्या वराडाला घेऊन परत निघाला. द कन्फ्यूज बँड्समॅन thought this was the end of the ceremony and struck up the closing song. बिशंबरनाथ त्याच्या वराडाला घेऊन परत निघाला होता आणि बावचळलेल्या बँडवाल्यांना असं वाटलं की समारंभ संपला, म्हणून त्यांनी शेवटचं गाणं वाजवायला सुरुवात केली. त्यांनी वाजवायला सुरुवात केली. बँडवाल्यांना काय, त्यांना काय माहिती. रामलाल stood rooted to the ground, his head bowed low with the weight of grief and shame. रामलाल stood rooted to the ground. आता रामलाल मात्र थिजून उभे राहिले होते. his head bowed low with the weight of grief and shame. त्यांची मान मात्र शर्मेने आणि दुःखाने खाली गेली होती. the flame of the sacred fire slowly died down. द फ्लेम ऑफ द सॅक्रेड फायर म्हणजे यज्ञातल्या ज्या ज्वाळा ज्या होत्या, द स्लोली डाईड डाऊन म्हणजे त्या हळूहळू विझल्या होत्या. एव्हरीवन वॉज गॉन. सर्वजण निघून गेले. रामलाल टर्न टू भोली अँड सेड. रामलाल भोलीकडे वळून म्हणाले, बट व्हॉट अबाउट यू? नो वन विल एव्हर मॅरी यू नाव. पण तुझं काय? आता तुझ्याशी कोणीही लग्न करणार नाही. व्हॉट शॅल वी डू विथ यू? आम्ही काय करू तुझं? अँड सुलेखा सेड इन अ व्हॉइस दॅट वॉज काम अँड स्टेडी. पण सुलेखा म्हणजेच भोळी शांत आणि निश्चयी स्वरात म्हणाली, डोंट यू वरी पिताजी. बाबा तुम्ही काळजी करू नका. पिताजी, इन युअर ओल्ड एज आय विल सर्व यू अँड मदर अँड आय विल टीच इन द सेम स्कूल वेअर आय लर्न सो मच. इजंट दॅट राईट मॅम? पिताजी तुम्ही चिंता करू नका. तुमच्या उतार वयात मी आणि तुमची आणि आईची मी सेवा करीन आणि ज्या शाळेत मी एवढं शिकले मी तिथे शिकवीन. बरोबर आहे ना बाई? इजंट दॅट राईट मॅम? कोणाला बोलते ती? मॅम म्हणजे कोण? शिक्षिका होत्या. द टीचर हॅड ऑल अलॉंग stood in the corner watching the drama. The teacher had all along stood in a corner watching the drama. Yes, Boli, of course, she replied. आणि एवढा सगळा वेळ हा तमाशा पाहत तिच्या शिक्षिका एका कोपऱ्यात उभ्या होत्या. त्या म्हणाल्या, हो भोळी, अगदी बरोबर. And in her smiling eyes was the light of the deep satisfaction that an artist feels when contemplating the completion of his masterpiece. And in her smiling eyes was the light of a deep satisfaction. आणि त्यांच्या हसऱ्या डोळ्यांमध्ये अतीव समाधानाचं तेज असं तरळत होतं, जसं एखाद्या कलाकाराला आपली सर्वोत्तम कलाकृती पूर्ण झाल्यावर वाटतं तसं. That an artist feels when contemplating the completion of her masterpiece. एखाद्या कलाकाराला त्याची कलाकृती पूर्ण झाल्यानंतर जे समाधान मिळतं ना, ते समाधान त्या ठिकाणी तिच्या शिक्षिकेला वाटत होतं. मुलांनो, तुमच्या आयुष्यामध्ये पण असे खडतर प्रसंग आले तर त्या प्रसंगाला तोंड कसं द्यायचं हे तुम्ही शिकलं पाहिजे. त्याचं ऍप्लिकेशन तुम्ही तुमच्या लाईफमध्ये केलं पाहिजे. यू शुड नॉट बी द पपेट इन द हँड ऑफ अदर पीपल. दुसऱ्या माणसांच्या हातातलं कठपुतली बाहुलं तुम्ही कधीच बनू नका. यू शुड बी एबल टू take the right decisions at the right time. That ability you should possess in yourself. तर ती ability तुम्हाला ही तुमच्यामध्ये ठेवावी लागेल.
K. Abbas is the writer of this lesson.